विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्रीमध्ये ना 100% मिळणारच. आजच्या व्हिडिओमध्ये जी मी स्ट्रॅटेजी तुम्हाला देणार आहे, मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी देईल तुम्ही ती फॉलो केली ना, तर मी इथं लिहिलंय 100% गॅरंटी आहे, की तुम्हाला 100 पर्सेंटाइल स्कोर व्हायलाच पाहिजे. पण अभ्यास न करता नाही. खूप करावं लागणार आहे. कष्ट खूप घ्यावे लागणार आहेत लक्षात घ्या. तसं ते शक्य नाहीये. तसं ते बिलकुल शक्य नाहीये. पण मी असताना कुठली काळजी करायचीच नाही. तिला रूल मी तुम्हाला सांगतो, की केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा म्हणलं, की सगळे तुम्हाला सांगतील टेक्स्ट बुक फॉलो करा. आता माझा भाऊ होता, त्याला सीईटीत 196 स्कोर होता. त्याला भेटायला खूप मुलं यायची. ते विचारायचे, "दादा कसा अभ्यास करायचा?" मग मी ऐकलंय तो सांगायचा सगळ्यांना, की केमिस्ट्रीचं टेक्स्ट बुक 3 वेळा तरी वाचून व्हायला पाहिजे. पहिल्या रीडिंग परफेक्ट व्हायला पाहिजे. नेक्स्ट रीडिंगला ना वेळ कमी लागतो, पण तुम्ही पहिल्या रीडिंगच्या वेळेस जे काही नोट डाउन करून ठेवलं असणार आहे, त्यामुळे पटकन क्लिक होणार. तिसऱ्या रीडिंगला मात्र गरजच लागणार नाही. तुम्ही पेज पलटलं की तुम्हाला सगळं आठवत राहणार. पण सांगू का? बिलकुल उपयोग नाहीये या स्ट्रॅटेजीचा. आता माझा भाऊ पण हा व्हिडिओ बघतो मला माहिती आहे. पण त्याची स्ट्रॅटेजी त्याच्यासारख्याच मुलांना उपयोगी आहे. माझ्यासारखे जे स्टुडंट आहेत, मी आज पण स्वतःला स्टुडंट समजतोय. मग माझ्यासारख्या स्टुडंटचा प्रॉब्लेम काय माहितीये का? पुस्तक वाचून आमच्या काही लक्षात राहत नाही. आम्हाला क्वेश्चन असे बघितले ना, की मग लक्षात राहतं. बरं, मग मी सांगतोय काय टेक्स्टबुक शिवाय ऑप्शन नाहीये. टेक्स्टबुक तर करायचंच आहे. पण मी आता क्लिअरली बघा, मी तुम्हाला सांगतो थोडंसं राग मानून घेऊ नका. मला थोडंसं क्रॅश कोर्स बद्दल सांगावं लागतंय. आता क्रॅश कोर्समध्ये मी सॉलिड स्टेट टॉपिक सुरू करणार आहे. मी त्याच्या स्लाइड्स इथं वापरणार आहे आणि तुम्हाला ही स्ट्रॅटेजी काय असते, नक्की कसं करायचं हे प्रूव्ह करून दाखवतो. ओके. बघा, रोज नवीन 100-150 मुलं आपल्या चॅनलला जॉइन होतायत. आपला क्रॅश कोर्स आहे, संघर्ष बॅच आहे, त्यांना माहीत पण नाहीये म्हणून सांगावं लागतंय हं. ठीक आहे. बरं आता स्ट्रॅटेजीकडे वळूया आपण इम्पोर्टंट हं. मी तुम्हाला सांगतो हे पहिलं पेज आहे आपल्या पुस्तकाचं. जनरली ना आपण हे हळू वाचतो बरं का, पण आपल्याला लक्षात येत नाही, की नक्की याचा अभ्यास कसा करायचा आहे. आता मी सांगतो लक्ष द्या. इथं क्रिस्टलाइन सॉलिड बद्दल माहिती दिलेली आहे. कुणाबद्दल माहिती दिलेली आहे इथं? क्रिस्टलाइन सॉलिड्स. ओके. या सगळ्यामध्ये ना जे दिलेत ना, इथं त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, इथं एक्झाम्पल्स आहेत. इथं आहेत प्रॉपर्टीज आणि इथं कोण आहेत सांगा? एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे? आता शांतपणे बसा आणि लक्ष द्या. आईस, सॉल्ट, सॉल्ट सच ॲज NaCl त्याच्यानंतर मेटल आहेत. सोडियम, गोल्ड, कॉपर, त्याच्यानंतर डायमंड, ग्राफाइट हे सगळे क्रिस्टलाइन आहेत. सांगू का? ह्याचे एक्झाम्पल्स ना मला परत-परत लक्षात ठेवावे लागणार आहेत. पण हे जर मी वाचलं तर मला कळतंय की प्रश्न असे विचारले जातायत, की हाऊ मेनी अमंग द फॉलोइंग आर क्रिस्टलाइन सॉलिड? कोण आहे? गोल्ड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आईस आहे, सोडियम आहे आणि त्याच्यानंतर ग्राफाइट सुद्धा आहे. मग आय थिंक 4 आहेत का बघा बघू? आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या. तर ही डायग्राम तुमच्या पहिल्याच पेजवर आहे. क्रिस्टलाइन सॉलिड्स बद्दलच आहे. तुम्ही बघितलं का? या डायरेक्शनला अरेंजमेंट वेगळी आहे. या डायरेक्शनला अरेंजमेंट वेगळी आहे. इथं वेगळी आहे. म्हणजे डायरेक्शन नुसार काही प्रॉपर्टीज फॉर एक्झाम्पल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होणार आहेत आणि त्याच्यामुळं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होणार आहे. मग यालाच आपण एनिसोट्रॉपिक सबस्टन्स म्हणायचं आहे. एनिसोट्रॉपिक. मग इथं लक्षात घ्या. व्हिच अमंग द फॉलोइंग विल शो एनिसोट्रॉपी? मग कोण आहे? क्रिस्टलाइन सबस्टन्स आणि ते आहे सॉल्ट, बेरियम क्लोराइड. आता कळालं का? असा अभ्यास केला तर हे लक्षात राहतंय आणि राहतंय हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो. व्हिच अमंग द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज नॉट ट्रू? आता प्रॉपर्टीज कुठल्या तर बघूया ना आपण. हे बघा, शार्प मेल्टिंग पॉइंट आहे, रेग्युलरिटी इन अरेंजमेंट आहे, एनिसोट्रॉपिक आहेत. बरोबर आहे? ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत आणि ते विचारतात नॉट ट्रू. बघा, शार्प मेल्टिंग पॉइंट आहे प्रॉपर्टी. ट्रू आहे ते. नको मग. त्याच्यानंतर डिफरंट व्हॅल्यूज इन डिफरंट डायरेक्शन. बरोबर आहे ना? एनिसोट्रॉपिक. डिफरंट व्हॅल्यूज इन डिफरंट डायरेक्शन. तिसरं हे चौथं बघा ना, मला चौथ्याकडे नजर गेली पहिल्यांदा. दीज आर आयसोट्रोपिक. नाही. मग आयसोट्रोपिक काय? डायरेक्शन बदलली तरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलणार नाही. मग ऑब्व्हियसली ते अमॉर्फस सॉलिड आहेत. क्रॅश कोर्समध्ये हे डिटेलमध्ये होणार आहे. मग तुमच्या लक्षात आलं का? केमिस्ट्रीच्या प्रत्येक पेजच्या बाजूला त्याच्या एम-सी-क्यूज पाहिजेत. मग इथं कुठे घेतलेत मी? कारण सांगतो नेक्स्ट पेजला बघा एवढे क्वेशन्स आहेत जे आयसोमॉर्फसशी रिलेटेड आहेत. नॉट एक्झाम्पल, नॉट आयसोसोमर, नॉट ट्रू. कळालं का तुम्हाला? व्हिच ऑफ द फॉलोइंग इज आयसोमॉर्फस? ग्लास आहे. ग्लास आयसोमॉर्फस आहे.
तो सुडो सॉलिड आहे, सुपर कोल्ड लिक्विड आहे लक्षात घ्या. ॲनिसो नाही, आयसोट्रॉपिक आहे. असे प्रश्न आहेत. आता बघा हे बघा नीट. आयसोमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझम किती प्रश्न आहेत. बघा, नॉट ट्रू, नॉट ट्रू. त्यासाठी प्रॉपर्टी डिटेल केल्या पाहिजे तुम्हाला. मग आता मी तुम्हाला स्ट्रॅटेजी दिलेली आहे आणि क्रॅश कोर्समध्ये आम्ही असे क्वेशन्स घेतोय प्रचंड. पुढे एम-सी-क्यूज आहेत मॉलिक्युलर सॉलिड वरती. ओके. सगळं 2022, 2020 आणि 2022 असे ते क्वेशन्स आहेत. मग आता तुमच्या लक्षात आलं का? मी स्टार्टला काय बोललो होतो, की 100 पर्सेंटाइल पाहिजेत आपल्याला. मग केमिस्ट्रीचं टेक्स्ट बुक वाचत असताना तुम्ही टार्गेट पब्लिकेशन, नाहीतर स्कोर बुस्टर, नाहीतर नवनीत पब्लिकेशन कुठलेही घ्या. पी-वाय-क्यूज बघा, प्रश्न येतायत कसे बघा. तर माझ्या लक्षात आलंय, मला सॉलिड स्टेटमध्ये क्रिस्टलाईन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाईन मध्ये कोव्हॅलंट, मॉलिक्युलर, मेटॅलिक सॉलिड्स आहेत, आयोनिक आहेत लक्षात घ्या. त्याचे एक्झाम्पल्स करावे लागणार आहेत. एक्झाम्पल्स. मी तुम्हाला सांगतो अख्खा सॉलिड स्टेट टॉपिक आहे ना, न्यूमेरिकल तर आपण परफेक्ट घेतोय बरं का. आता मी काय सांगतोय ते नीट लक्ष द्या. टेक्स्टबुक फायनल आहे आपलं. हे सोडून बाहेरचं काहीही करू नका. तुम्ही बघितलं ना, तर एम-सी-क्यू सगळ्या याच्यातलेच येणार आहेत. न्यूमेरिकल सुद्धा व्हॅल्यू बदलतील ना, पण वेगळं काही येणार आहे का? नाही येणार आहे. तुम्हाला सी रिलेटेड काहीही प्रश्न असतील, तर हा आपला फोन नंबर सतत मी फोन रिसीव्ह करतोय. दिवसातून काही वेळ मला रेस्ट घ्यावा लागतो. तेवढाच वेळ फोन बंद असतो. नाहीतर तुमच्या कॉलला मी रिप्लाय देतोय आणि तुमच्या डाउट्सला पण मी रिप्लाय देतोय लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो, मी स्टार्टलाच बोललो, की माझे काही कोर्सेस आहेत त्याबद्दल मला माहिती सांगावी लागणार आहे, की आपण क्रॅश कोर्स सुरू ठेवलेला आहे 2025 त्याचे ॲडमिशन्स होतायत. खूप काही पोर्शन त्यात कंप्लीट झालेला नाहीये. तुम्ही बॅकलॉग कव्हर करू शकताय. क्रॅश कोर्सची फी 3,000 आहे. त्यात आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही सब्जेक्ट मी घेतोय. ओके. त्याच्यानंतर सांगतो आपली संघर्ष बॅच आहे. ओके. आणि क्रॅश संघर्ष बॅचची पण फी ₹3,000 आहे. तुम्ही जर संघर्ष बॅच घेतली अगोदर, तर क्रॅश कोर्स तुम्हाला आम्ही ₹1,200 मध्ये देतोय. 1,800चा डिस्काउंट. तर क्रॅश कोर्स अगोदर घेतला, तर संघर्ष तुम्हाला 1,200ला देतोय. तिथं पण 1,800चा डिस्काउंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर ड्रॉप घेतला असेल, तर ड्रॉपर आहात तुम्ही, पण तुम्हाला बनायचं आहे टॉपर. मग ती पण बॅच आहे. बॅचशी रिलेटेड कुठलाही प्रश्न असेल, तर नक्की फोन करा. बरं, तुम्हाला माहित आहे का, या तिन्ही बॅचवर 3 सप्टेंबर पासून आपण ऑर्गॅनिकची सेरीज सुरुवात करतोय. ओके. आणि त्याच्यामध्ये सलग 1 महिनाभर रोज तुम्हाला एक व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाईड केलं जाणार आहे. मग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल, इथर सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. ओके. मग ही स्ट्रॅटेजी मी सांगतो तेच, की लगेच एम शोधायच्या. थेअरी बघा ना, आता आपल्या लक्षात राहिलंय. क्रिस्टलाईनचं काय लक्षात राहिलंय? शार्प मेल्टिंग पॉइंट. अजून त्यांचे एक्झाम्पल्स लक्षात आलेत आपल्या, की आईस आहे, मेटलमध्ये गोल्ड सुद्धा आहे क्रिस्टलाईन. तुम्हाला डायमंड, ग्राफाईट हे सुद्धा कसे आहेत सांगा? क्रिस्टलाईन आहेत. मग त्या डायमंड, ग्राफाईट हे जे एक्झाम्पल्स तुम्हाला देतो ना, त्याचे पुन्हा 4 टाइप आहेत. ते पण मी क्रॅश कोर्समध्ये डिटेल घेणारच आहे. पण मी तुम्हाला ॲज अ होमवर्क दिलाय. बरोबर आहे? आणि मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतो ते. मी अगोदर व्हिडिओ केलाय. पण मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की क्रॅश कोर्समध्ये जी ड्रॉपर टू टॉपर बॅच आहे, त्यातल्या ऑलमोस्ट सगळ्याच मुलांनी म्हणजे 100% मुलं गेल्या वर्षी जे-ई-चीच प्रिपरेशन करत होते. नाही जमलं, तेव्हा सी-ई-टीसाठी ड्रॉप घ्यावा लागला. हे दुर्दैव आहे लक्षात घ्या. तर माझं तुम्हाला सजेशन आहे, जे करू का सी याचे 2-3 व्हिडिओ मी गेल्या 2-3 वर्षात अपलोड केलेत. दरवर्षी मी सांगतोय नुकसान होतंय. जे प्रिपरेशन ही पहिल्यापासून केली पाहिजे. तर नसेल तर सी फोकस करा. सी यश मिळवा. ओके. मग तुम्हाला काही डाउट असतील विचारा. ऑल द बेस्ट.